नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पितृपक्षात कोणत्या नियमांचे पालन करावे आणि पिंडदान कसे करावे। त्या अगोदर आपण बघूया पितृपक्षाचे महत्त्व। का बरं पितरपाटा हा खूप पाळला जातो? तर आपल्या पिढ्यांमध्ये जर कोणाची इच्छा अपूर्ण राहिली असेल तर त्याचा त्रास आजच्या पिढीला होऊ शकतो। हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात, त्यापैकी म्हणजे एक पितरांची शांती करणे होय। त्यासाठी 15 दिवस कोणते उपाय करावे आणि काय करावे हे याची माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। थोडक्यात म्हणायचं झालं तर हिंदू धर्मात 15 दिवसांच्या पितृपक्षाला खूप महत्त्व आहे। या दिवसांमध्ये पितर पृथ्वीवर येतात आणि सर्व पितरी अमावस्येला पितृलोकात परत जातात। तर उशीर न करता आता आपण पाहूया पितृपक्षात कोणत्या नियमांचे पालन करावे। पहिला आहे, पितृपक्षात 15 दिवस कोणत्याही प्रकारचे तामसिक अन्न खाऊ नका। या दिवसांमध्ये ब्रह्मचर्य पाळावे, कारण पूर्वज पृथ्वीवर येतात आणि त्याच्या घरी राहून जातात। या काळात नवीन कपडे, शूज, मेकअपच्या वस्तू खरेदी करणं वर्ज्य आहे। सोने आणि चांदी यांच्या गोष्टी पण खरेदी करू नका। तसेच या काळात नवीन घरात गृहप्रवेश करणे टाळावे। पितृपक्षात मद्यपान आणि धूम्रपान या गोष्टींपासून दूर राहावे। पितृपक्षाच्या ज्योतिर्लिंगासारख्या प्रमुख मंदिरांना आणि इतर आध्यात्मिक ठिकाणी जाणे टाळावे। तसेच केस, नखे आणि मुंडन करणे ह्या गोष्टी देखील अशुभ मानल्या जातात। पितृपक्षात साक्षगंध आणि विवाह यांच्यासारख्या कोणत्याही शुभ कार्यक्रमाचे आयोजन करणे अशुभ मानले जाते। यामध्ये नवीन व्यवसायांना किंवा नवीन नोकरी सुरू करणे या गोष्टीसुद्धा टाळाव्यात। असे मानले जाते, घरातील सदस्यांना जेवणात 3 चपात्या देऊ नका, त्यामुळे पितर त्या लोकांना सोबत घेऊन जाऊ शकतात। आता आपण जाणून घेऊया पिंडदान कसे करावे। महाभारतानुसार श्राद्धामध्ये 3 पिंडांचे विधान आहे। त्यामधील पहिले पिंड पाण्यात अर्पण करावे, दुसरे पिंड श्राद्धकर्त्याच्या पत्नीला द्यावे आणि तिसरे पिंड अग्नीला द्यावे। जे लोक या नियमांचे पालन करतात त्यांच्यावर पितरांची सदैव कृपादृष्टी राहते। तर सगळ्यात आधी सकाळी उठून स्नान करून देवस्थान आणि पितृस्थान गाईच्या शेणाने सारवून गंगाजलाने पवित्र करा। घराच्या अंगणात रांगोळी काढा। महिलांनी शुद्ध होऊन पितरांसाठी जेवण तयार करावे। ब्राह्मणाला आमंत्रण देऊन पितरांची पूजा तर्पण करावे। पितरांसाठी अग्नीमध्ये खीर अर्पण करावी। गाय, कुत्रा, कावळा आणि अतिथीसाठी जेवणातील घरघास वेगळे काढून ठेवावेत। ब्राह्मणाला आदरपूर्वक जेवू घालावे। पाणी आणि दक्षिणा देऊन तृप्त करावे। ब्राह्मण गृहस्थ आणि पितरांचे नमस्कार करून देवाचा आशीर्वाद घ्यावा। पहिले पिंड जे पाण्यामध्ये जाते ते चंद्रदेवतेला तृप्त करते आणि चंद्रदेवता स्वतः पितरांना संतुष्ट करतात। अशा प्रकारे पत्नी गुरुजनांना आज्ञेने दुसरे पिंड ग्रहण करते। त्यामुळे पितर प्रसन्न होऊन पुत्राची इच्छा असणाऱ्या पुरुषाला पुत्र प्रदान करतात। तिसरे पिंड अग्नीमध्ये टाकले जाते। त्यामुळे पितर तृप्त होऊन व्यक्तींच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली आपलं मत कमेंट करून नक्की कळवा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।